चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातील रमाबाई नगर परिसर इथे 53 वर्षीय कविता रायपुरे यांचं घर आणि घराला लागूनच किराणा मालाचं दुकान आहे। सकाळपासूनच दुकानावर गर्दी होत असल्याने कविता रोज सकाळी लवकरच दुकान उघडायच्या। पण 15 जूनच्या सकाळी कविता यांची मुलगी घरी आली तेव्हा तिला दुकान बंद दिसलं। तिने आपल्या आईला हाका मारल्या पण कविता यांनी दार उघडलं नाही। मुलीने आपल्या नवऱ्याला बोलावलं आणि दरवाजा तोडला तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसली। कविता रायपुरे या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्या होत्या। त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। सगळे तांत्रिक पुरावे आणि साक्षी जबाब घेण्यात आले। कविता यांच्यावर कोणाचा राग होता का, त्यांच्याशी कोणाचं वैर होतं का, या सगळ्या अंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला पण काही केला पोलिसांना आरोपी सापडत नव्हता। अखेर कविता यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका मुलावर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी चौकशीसाठी त्या मुलाला ताब्यात घेतलं। त्याच्या चौकशीमध्ये कविता यांच्या हत्येमागचं एक धक्कादायक कारण समोर आलं। उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून या अल्पवयीन मुलाने कविता रायपुरे यांची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय। तसंच या हत्येसाठी त्याने इंटरनेटवर सर्च करून शांत डोक्याने प्लॅन केला होता असंही पोलिसांनी सांगितलंय। तर हे प्रकरण नक्की काय आहे, एक उधारीवरची सिगरेट कविता यांच्या मृत्यूचं कारण कशी ठरली, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला, याची संपूर्ण माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, 53 वर्षीय कविता लक्ष्मण रायपुरे या राजुरातल्या रमाबाई नगरमध्ये राहत होत्या। त्यांच्या घराला लागूनच त्यांचं किराणा मालाचं छोटंसं दुकान आहे। वाण मालासह आणि विडीकाडीसाठी त्यांच्या दुकानात लोकांची ये-जा असायची। त्यांचा मुलगा सुरक्षा रक्षक असल्यामुळे तो कधी कधी रात्रीच्या ड्युटीला जायचा। दर त्याच्या घरापासून जवळच त्यांची मुलगी राहायची। कविता सकाळी लवकर दुकान उघडायच्या आणि दिवसभर तिथेच असायच्या। 14 जूनच्या रात्री त्यांचा मुलगा ड्युटीवर गेला होता त्यामुळे कविता रात्री घरी एकट्याच झोपल्या। रोज सकाळी त्यांची मुलगी दुकानावर दूध घेण्यासाठी यायची पण 15 जूनच्या सकाळी ती दुकानावर आली तेव्हा दुकानाचं शटर बंद होतं। त्यामुळे दुकानाला लागून असलेल्या घरात तिने आपल्या आईला हाका मारल्या पण कविता यांनी प्रतिसाद दिला नाही। तेव्हा त्यांची मुलगी गेट उघडून आत गेली। तिनं दरवाजा ठोठला तरीही आतून दरवाजा उघडला गेला नाही। त्यामुळे मुलीनं घरच्या खिडकीतून डोकावून पाहिलं तरीही तिला कविता कुठेही दिसल्या नाही। आपली आई कुठेच नसल्याने कविता यांची मुलगी चांगलीच घाबरली। तिने लगेचच आपल्या नवऱ्याला बोलावलं। नवऱ्याने घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्या दोघांनाही धक्काच बसला। कविता त्यांच्या खोलीमध्ये बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते। त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेची माहिती मिळता राजुरा पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी कविता यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने कविता यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। पण कविता यांची हत्या नेमकी कोणी केली याचा पोलीस शोध घेत होते। त्यांनी कविता यांच्या घरच्या आजूबाजूंची चौकशी केली। संपत्ती, वैयक्तिक वाद किंवा इतर काही कारणामुळे हा खून झाला का याचा पोलीस तपास करत होते। पण कविता यांचा कोणाशीही कसलाही वाद नव्हता। दुकानातही त्यांचं कधी कोणाशी भांडण देखील झालं नव्हतं। त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात कोणताच क्लू मिळत नव्हता। राजुरा पोलिसांनी परिसरातील 15 ते 20 ठिकाणचे CCTV तपासले। 40 ते 50 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी करण्यात आली पण कोणाच्याही चौकशीमध्ये कविता यांच्या हत्येबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही। त्यामुळे कविता यांची हत्या नेमकी का आणि कोणी केली याचं उत्तर शोधताना पोलीसही हैराण झाले। तब्बल 5 ते 6 दिवस पोलीस या प्रकरणातल्या आरोपीचा शोध घेत होते। तेव्हा पोलिसांना कविता यांच्या घराजवळ राहणाऱ्या
एक 17 वर्षाचा मुलगा अचानक कुठेतरी निघून गेल्याचं कळलं। या मुलाचं कविता रायपुरे यांच्या दुकानावर रोज येणं जाणं होतं, पण ज्या दिवशी कविता यांची हत्या झाली त्या दिवसापासून हा मुलगा सुद्धा गावात नसल्याचं पोलिसांना कळलं आणि त्यामुळे पोलिसांनी त्या मुलावर संशय आला। त्यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्या मुलाचा शोध घेतला, तेव्हा तो चंद्रपूरहून थेट कर्नाटकमधल्या हुबळीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने त्या मुलाला ताब्यात घेतलं। पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्या 17 वर्षाच्या मुलानं आपणच कविता यांची निर्घुणपणे हत्या केल्याची कबुली दिली। या हत्येमागचं सहज एक कारण त्याने सांगितलं। त्याने पोलिसांनाही धक्का बसला। हा अल्पवयीन मुलगा रोज सिगरेट घेण्यासाठी कविता यांच्या दुकानात यायचा। रोज तो त्यांच्याकडून उधारीवर सिगरेट घेऊन जायचा। कविता यांनी त्याला विचारल्यावर मी लवकरच उधारीचे पैसे परत करतो असं तो त्यांना सांगायचा। बघता बघता त्याची उधारी वाढत गेली। त्याची कविता यांच्याकडे सिगरेटची तब्बल 1000 रुपयाची उधारी झाली होती। तेव्हा असाच एकदा तो कविता यांच्याकडे उधारीवर सिगरेट आणण्यासाठी गेला, तेव्हा कविता यांनी त्याला सिगरेट दिली नाही। जोपर्यंत तू आधीची उधारी देत नाही तोपर्यंत तुला सिगरेट मिळणार नाही असं कविता रायपूर यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यांनी सिगरेट द्यायला नकार दिल्याचा राग या मुलाच्या डोक्यात होता आणि त्या रागातूनच त्याने एक खतरनाक प्लॅन बनवला कविता यांच्या हत्येचा। त्याने कविता यांना मारण्यासाठी इंटरनेटवर सर्च करून माहिती घेतली। तसंच आपण अल्पवयीन असल्यानं आपण हत्या केली तरी आपल्याला जास्त शिक्षा होणार नाही हे सुद्धा त्याला इंटरनेटवरून कळलं होतं। हत्या करून पळून जायची योजनाही त्याने आखली होती। त्यासाठी त्याने आधीच हुबळीला जायचं तिकीट काढून ठेवलं होतं। कविता यांच्या घरावर पाळत ठेवून त्याने हत्येचा दिवस निवडला। कविता रायपूरचा मुलगा सुरक्षा रक्षक असल्याने तो रात्रपाळी करण्यासाठी कामावर गेला असता त्या अल्पवयीन मुलाला हे माहीत होतं। 15 जूनच्या पहाटे कविता घरी एकट्याच आहेत हे बघून तो त्यांच्या घराजवळ आला। आपल्याला कोणी पाहत नाही ना याचा अंदाज घेऊन त्याने घराच्या कंपाऊंड वॉलवरून आत उडी घेतली। त्यानंतर त्याने कविता यांच्या घराचा दरवाजा ठोठावला। आपला मुलगा किंवा मुलगी आली असेल या विचाराने कविता रायपुरेंनी दरवाजा उघडला, तेव्हा काही कळायच्या आतच त्याने आपल्यासोबत आणलेल्या कोयत्याने कविता यांच्या डोक्यावर सपासप वार करायला सुरुवात केली। त्याच्या या वाराने आणि अनपेक्षित हल्ल्याने कविता यांना प्रतिकार सुद्धा करता आला नाही। त्याने केलेले वार वर्मी लागल्यामुळे कविता खाली कोसळल्या। त्यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या। त्यांचा मृत्यू झाल्याचं बघून आरोपी मुलाने तिथून पळ काढला आणि आपल्यासोबत आणलेला कोयता लपवला आणि तो लगेच हुबळीला फरार झाला। आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून त्याने आपल्या मोबाईलमधली ब्राउजिंग हिस्ट्री सुद्धा डिलीट केली होती, पण त्याच्या या अचानक गायब होण्याने राजुरा पोलिसांना त्याचा संशय आला आणि शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला। पोलिसांच्या चौकशीत या अल्पवयीन मुलाने आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांनी त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेला कोयताही जप्त केलाय। अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी सध्या बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। त्याच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पोलीस या प्रकरणात आणखीन कोणाचा हात आहे का याचा सुद्धा शोध घेत आहेत, पण फक्त उधारीवर सिगरेट द्यायला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलाच्या रागाचा 53 वर्षीय कविता रायपुरे या बळी ठरल्या। तर या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।